पुण्यात मात्र भाजप विजयाचा जल्लोष साजरा करणार नाहीये। नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप जल्लोष करणार नाही। पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा निर्णय घेतलाय। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष न करण्याचा निर्णय पुण्यामधल्या भाजपने घेतलेला आहे। पुण्यामध्ये भाजप जल्लोष करणार नाहीये। पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पुण्याच्या भोरमधल्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या केली गेली। त्यानंतर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये भाजपला जो काही विजय प्राप्त होतोय त्या संदर्भात पुण्यामध्ये कुठेच जल्लोष केला जाणार नाही असं भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्हटलं। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, कस्तुरी नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जो लोकांमध्ये संताप आहे आणि ही सगळी दुःखद घटना आहे, हृदयद्रावक घटना आहे, त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाने हा निर्णय घेतलेला आहे की 5 राज्याच्या निकालानंतर दरवेळेस कुठलाही निकाल लागल्यानंतर भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून जल्लोष केला जातो, उत्साह साजरा केला जातो। मात्र ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो आज पुण्यात कुठेही भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जाणार नाही किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी जल्लोष करू नये असं आव्हान जे आहे ते स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। खरं तर ही घटना जी आहे ती अत्यंत हृदयद्रावक आहे, अत्यंत मनाला चीड आणणारी आहे। त्याचा तपास चालू असतानाच हा निकाल आलाय, त्यामुळे या निकालाचा उत्साह किंवा जल्लोष कुणीही न करण्याचं आव्हान जे आहे ते भाजपाकडून करण्यात आलेलं आहे। स्थानिक पदाधिकाऱ्याकडून किंवा शहर भाजपाकडून कुठल्याही या संदर्भात जल्लोषाचा निर्णय घेतला जाणार नसल्याची माहिती जी आहे ती भाजप कार्यालयाकडून देण्यात आली आहे। बरं, धन्यवाद बालाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।